नमस्कार ताईंनो. आपल्या फक्त आठवण या आपल्या छोट्याशा परिवारात तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर बघा, आज मला एकदम खूप जवळच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे. आणि तो विषय काय माहिती? आई-वडील. हो, आई-वडिलांविषयी. कारण आई-वडील जोपर्यंत आपल्या आयुष्यात असतात ना, तोपर्यंत मुलीचं जे माहेर आहे ते कधीच संपत नाही. मुलगी सासरी गेलेली असते, तिचं स्वतःचं घरसुद्धा असतं, तिच्या जबाबदाऱ्या असतात. पण माहेर म्हटलं की मन आजही तिथेच जाऊन थांबतं. आणि गंमत माहिती आहे का? मुलगी माहेरी जाते तेव्हा ती कधीच फक्त स्वतःसाठी येत नाही, तिच्या आईबाबांसाठी येते. आणि आईबाबा तिच्यासाठी काही ना काही ठेवलेलंच असतं. तर आईबाबांनी तिच्यासाठी कपडे ठेवलेले असतात, तर कधीकधी तिच्या आवडीची वस्तूसुद्धा ते ठेवत असतात घेऊन. कधी मुलांसाठी काहीतरी घेतात, तर नातवंडासाठी कधीकधी खाऊ. आणि कधी काहीच मोठं नसतं तरीसुद्धा आई म्हणते, हे घे गं, तुझ्यासाठीच आणलं आहे. आणि बाबा कदाचित काही बोलणार नाहीत, पण मुलगी निघताना तिच्या हातात काहीतरी ठेवतीलच. कारण आईवडिलांचं प्रेम असंच असतं ना. त्यांना मुलगी मोठी झाली हे माहीत असतं, पण त्यांच्या मनात ती कायम त्यांची छोटी मुलगीच असते. आता आमच्या आर्याचंच बघा आणि लाडांचंच बघा ना. पंचमी आली म्हणून आईवडिलांनी तिच्यासाठी बेल्ट आणला, बांगड्या आणल्या, नेलपेंट आणली, मेहंदी आणली. किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना या. पण त्या वस्तूंची किंमत पैशात नसते. त्या वस्तूंमध्ये माझ्या आईबाबांचं प्रेम असतं. आर्याला त्या गोष्टी मिळाल्या की तिच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो ना, तो पाहून मन भरून येतं. आणि तेव्हा मनात एकच विचार येतो, आईबाबा आहेत तोपर्यंत मुलीची माहेरची पिशवी कधीच रिकामी येत नसते. सण आला तरी काहीतरी येतं, वाढदिवस आला तरी काहीतरी येतं. मुलांच्या वाढदिवसाला सुद्धा आईबाबा नातवंडासाठी काहीतरी घेऊन येतात. कधी कपडे, कधी खेळणी, कधी सायकल, तर कधी खाऊ. आणि कधी फक्त हातावर पैसे ठेवतात. पण त्या पैशांमध्ये किंवा त्या पैशांपेक्षा त्या हाताचा आशीर्वाद खूप मोठा असतो. आईबाबा म्हणतात, तुला काही कमी पडू नये. आणि आपणही ते घेताना सहज म्हणतो, कशाला आणता एवढं? पण खरं सांगू, एक दिवस अशी वेळ येते की त्यांच्या हातून काही घ्यायला आपण आतुर असतो, पण ते हातच आपल्या डोक्यावर नसतात. तेव्हा माहेरचं घर असतं, भिंती असतात, जुन्या आठवणी असतात, पण दारातून आईचा आवाज येत नाही. बाबा म्हणत नाहीत, आलीस गं? आणि त्यावेळी माहेर किती मोठं आहे यापेक्षा माहेरात आईबाबा आहेत की नाहीत याची जाणीव होते. म्हणून ताईंनो, आईबाबा आहेत ना तोपर्यंत त्यांना वेळ द्या, त्यांच्याशी बोला, त्यांना भेटायला जा, त्यांच्या हातचं काहीतरी खा. आईने काही दिलं तरी प्रेमाने घ्या. बाबांनी काही आणलं तर त्यांना कशाला आणलं असं म्हणण्याऐवजी खूप छान आहे बाबा, धन्यवाद, एवढंच म्हणा. कारण कदाचित त्यांना त्या वस्तूंपेक्षा तुमच्या चेहऱ्यावरचं जे समाधान असतं ना, ते समाधान पाहायचं असतं. आणि हो, आईवडिलांच्या घरी जाताना कधीही असं समजू नका की मी आता दुसऱ्याच्या घरची झाले. नाही, मुलगी लग्नानंतर कितीही मोठी झाली ना तरी आईवडिलांसाठी ती मुलगीच असते. म्हणूनच म्हणतात ना, आईबाबा आहेत तोपर्यंत माहेरची पिशवी रिकामी नसते. पण आईबाबा गेल्यावर माहेरच्या आठवणींची पिशवी मात्र कायम भरलेली असते. त्या आठवणी उघडल्या की डोळ्यात पाणी येतं. आईची माया आठवते, बाबांचा आधार आठवतो,
आणि सणाला केलेली धावपळ आठवते. आपल्यासाठी आणलेल्या छोट्या छोट्या वस्तू आठवतात आणि मग मनात एकच गोष्ट येते, आई बाबा तुम्ही आहात म्हणून माझं माहेर अजूनही जिवंत आहे. म्हणून ज्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद अजून आपल्या डोक्यावर आहे ना, त्यांनी स्वतःला खूप नशीबवान समजावा. आणि आज आई बाबा तुमच्यासोबत असतील तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना एक फोन करा. फक्त 2 मिनटं बोला, आई कशी आहेस ग? बाबा काय करत आहात? विश्वास ठेवा, तुमच्या या 2 शब्दांनी त्यांचा दिवस खूप सुंदर होईल. आणि ज्यांचे आई बाबा आज आपल्यासोबत नाहीत, त्यांच्यासाठी मनापासून एकच प्रार्थना करा, देवा आमच्या आईबाबांना जिथे कुठे ठेवले असशील तिथे त्यांना सुखी ठेव आणि त्यांच्या आठवणी आमच्या मनात कायम जिवंत ठेव. जर तुमच्या आईवडिलांची आठवण आली असेल ना, तर कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा, आई बाबा तुमची आठवण खूप खूप आठवण येते. आणि हा व्हिडिओ तुमच्या भावंडांना, ताईला किंवा एखाद्या मैत्रिणीला नक्की पाठवा. पुन्हा भेटूया अशाच एका आठवणींसोबत. तोपर्यंत आईबाबांची काळजी घ्या, त्यांच्यासोबत वेळ घालवा. कारण पैसे पुन्हा मिळतात, वस्तूसुद्धा पुन्हा मिळतात, पण आईबाबांचा सहवास पुन्हा मिळत नाही. धन्यवाद. फक्त आठवण सोबत असेच जोडलेले राहा.